हातकणंगले येथील लव जिहाद प्रकरणाच्या तपासावर सकल हिंदू समाजाने गंभीर आक्षेप नोंदवत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत या प्रकरणातील कथित व्हॉट्सअप चॅटमधील आक्षेपार्ह मजकूर, डिजिटल पुरावे, महिला पंचांची अनुपस्थिती तसेच ओळख परेड न घेणे अशा तपासातील कथित त्रुटींमुळे निष्पक्ष चौकशीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले। या प्रकरणात मोक्कासह कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली। संबंधित आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही तर हिंदू समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा सकल हिंदू समाजाचे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिला। हातकणंगलेमध्ये जी दुर्दैवी घटना हिंदू महिलांच्या बाबतीत घडली, त्या घटनेमध्ये तपास यंत्रणेच्या माध्यमातून जे आरोपीच्या मोबाईलमधून जो डाटा रिकवर केला, जे चॅट रिकवर केले, त्याच्यामध्ये असं स्पष्ट त्या आरोपींचं इतर त्याच्या सहकाऱ्यांबरोबरचं बोलणं, त्याच्यामध्ये एक वाक्य असं आहे की मराठे की एक बाई छोडणे की नाही, म्हणजे मराठा समाजातला हिंदू धर्मातल्या महिलांविषयी जे हे भूमिका आणि वाक्य या ठिकाणी या आरोपींच्या मोबाईलमधून पोलिसांनी रिकवर केले, वास्तविक हे समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वाक्य, धर्मामध्ये तेढ निर्माण करणारं वाक्य पोलिसांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केलंय की काय अशी भावना सध्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे। वास्तविक पाहता भारतीय न्याय संहितेच्या मध्ये सेक्शन 299/196 हे या ठिकाणी या केसमध्ये लागायला पाहिलं होतं आणि जवळजवळ 10-12 त्रुटी या तपास यंत्रणेमध्ये आढळल्यामुळे या ठिकाणी SP साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना भेटून आम्ही हे निदर्शनास आणून देणार आहोत आणि कुठेतरी आरोपींना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून हा तपास कुठेतरी एक लूफॉल त्याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि हा होऊ नये, त्या आरोपींना शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेतली। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।